IPL 2025च्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि पंजाब किंग्स जेतेपदासाठी आज भिडणाऱ्या दोन्ही संघांनी या हंगामात चांगला खेळ खेळला आहे आणि अंतिम फेरी सुद्धा गाठली। आज IPLला एक नवीन विजेता मिळणार आहे, कारण हे जे दोन्ही संघ आहेत आतापर्यंत एकदाही IPL जिंकलेले नाही आहेत। दोन्ही संघ 18 वर्षांपासून लीग मध्ये खेळतात, परंतु जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे। पंजाब किंग्स दुसऱ्यांदा IPLच्या अंतिम फेरीत पोहोचलाय, आरसीबी चौथ्यांदा IPLच्या अंतिम फेरीत पोहोचलाय। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची अपेक्षा आहे। सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे संध्याकाळी पाऊस सुद्धा पडू शकतो आणि अर्थात पावसामुळे टॉस देखील लांबू शकतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया अंतिम सामन्यासाठी BCCIचे नियम काय आहेत। सामन्यासाठी 120 मिनिटं अधिकची दिलेली आहेत। अधिकच्या 120 मिनिटांपर्यंत सामना सुरू झाल्यास एकही षटक कमी न करता 20-20 षटकांचा सामना खेळवला जाईल। 20 मिनिटांनंतर सामना सुरू न झाल्यास षटकं कमी करायला सुरुवात होईल। मग पाऊस थांबला नाही, जर सामना सुरू होऊ शकला नाही तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल आणि राखीव दिवशी पावसानं सामना न झाला तर मग गुणतालिकेत जो अव्वल संघ आहे तो संघ विजयी घोषित केला जाईल। आता पंजाब किंग्स आणि आरसीबी पॉइंट टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे। त्यामुळे होणार असं आहे की जर सामना झाला नाही तर पंजाब किंग्स या वर्षीचा विजेता होऊ शकतो। प्रथमेश दीक्षित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले। प्रथमेश, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, जसं आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे, पण हा सामना पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही IPLची ट्रॉफी जिंकलेली नाही। IPLचा इतिहास आपण बघितला तर मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासारखे संघ हे नेहमी विजेतेपदाचे दावेदार मानले जातात, पण या सर्व संघांना मागे टाकून पंजाब आणि आरसीबी हे संघ यंदा विजेतेपदाच्या दावेदारी आहेत। त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांना आपला संघ जिंकावा असं मनापासून वाटतंय। पण या सगळ्यांच्या मध्ये येणार आहे ते पाऊस। जसं हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे आज आणि उद्या अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। जसं आपण आत्ताच प्रेक्षकांना सांगितलं की पावसामुळे जर आजच्या दिवसाचा सामना झाला नाही तर उद्याच्या राखीव दिवसात जाऊ शकतो आणि उद्याचंही पावसाच्या व्यत्ययामुळे जर हा सामना झाला नाही तर पंजाबला विजेतेपद घोषित केलं जाऊ शकतं। आणखीन एका गोष्टीसाठी आजची मॅच ही महत्त्वाची आहे, म्हणजे विराट कोहली। आपल्याला माहिती आहे की विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि त्याच्या खात्यात आतापर्यंत एकही IPL ट्रॉफी नाहीये, पण हे 18व्या वर्षात पदार्पण करत असताना आरसीबीने फायनलला पोहोचलेली आहे। त्याच्या जर्सीचा नंबर देखील 18 आहे। त्यामुळे असे अनेक योगायोग जुळून आलेत सोशल मीडियावर, जे इंडिकेट करतायत की यंदाची ट्रॉफी ही आरसीबीकडे जाऊ शकते। पण प्रत्यक्ष सामन्यात काय होतं, कोण कोणावर वरचढ होतं हे आज संध्याकाळीच ठरेल, नक्की होईल। सौरभ, निश्चितच प्रथमेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।